नमस्कार मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 6 सब्जेक्ट मॅथ चॅप्टर नंबर 2 अँगल्स या पाठावरील पार्ट नंबर 1 आपण पाहणार आहोत. तर आपण सुरुवातीला पाहूया लेटस रिकॉल, म्हणजे आपण जरा थोडंसं पाठीमागील आठवूया. लुक ॲट द अँगल्स shown in the pictures below. Identify the type of angles and write its name below the picture. आता आपल्याला इथं चित्रामध्ये दिसणारे कोन पाहिजे आहेत आणि त्यांचा प्रकार ओळखून आपल्याला इथं चित्राच्या खाली लिहायचा आहे. आता आपण इथं पाहूया. हे आपल्याला एक क्लॉकचं चित्र दिलं घड्याळाचं. ह्याच्यात जो एक काटा आहे तो 7 वर आहे आणि दुसरा काटा 2 वर आहे. म्हणजेच इथला हा जो कोन आहे तो जर समजा इथं 3 अंक असतील तर 90 होतो जवळपास, परंतु 90पेक्षा मोठा आहे. म्हणजे हा कोन आपला ऑब्ट्यूज अँगल आहे. OBTU SC ऑब्ट्यूज अँगल आहे. हा दुसरा जो आहे इथं काय दिलेला आपल्याला कात्री दिलेली आहे, त्याच्यामध्ये हा जो झालेला कोन आहे तो 90 डिग्रीचा झालेला आहे, म्हणजेच राईट अँगल आहे. RIGST राईट. आणि हा सगळ्यात शेवटी जो आहे इथं बघा, या दोन चोचीच्या मध्ये झालेला जो कोन आहे तो ॲक्यूट अँगल आहे. तर अशा प्रकारे हा पहिल्या आकृतीत झालेला अँगल ऑब्ट्यूज अँगल, दुसऱ्या आकृतीत झालेला अँगल राईट अँगल आणि तिसऱ्यामध्ये झालेला ॲक्यूट अँगल. तर आता आपल्याला इथं खाली दिलेलं आहे कंप्लीट द फॉलोइंग टेबल. आता बघा याच्यात आहे अँगल्स आहेत वर, त्याच्या खाली त्याचं नेम ऑफ द अँगल्स, व्हर्टेक्स ऑफ द अँगल्स आणि आर्म्स ऑफ द अँगल्स, हे 3 भाग आपल्याला इथं लिहायचे आहेत. आता बघा इथं पहिली आकृती दिलेली आहे आपल्याला, एक अँगलची आकृती आहे. अँगल PYR हा आहे. तर या अँगलचं आपल्याला नेम लिहिता येईल. साईनला अँगलचं अँगल PYR किंवा त्याला आपण दुसरं नाव लिहू शकतो अँगल RYP. हे आपण याला दोन्ही नावानं ओळखू शकतो. आता याचा व्हर्टेक्स जर बघितला आपण, हा व्हर्टेक्स म्हणजे जे याच्या 2 बाजू आहेत त्या ज्या ठिकाणी छेदलेल्या आहेत त्याला आपण व्हर्टेक्स म्हणतो. त्याला लिहूया आपण पॉईंट Y. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न आर्म ऑफ द अँगल्स, हे लिहिता येईल आपल्याला साईड YP आणि दुसरं YR, साईड YR. हे 2 आपल्याला साईड सांगता येतील. आता बघा ह्या दुसऱ्या अँगलमध्ये आपल्याला दिलेला अँगल आहे अँगल LMN किंवा अँगल NML. तर याच्या 2 जे नाव आहेत ते लिहूया आपण अँगल LMN किंवा अँगल NML. इकडून असं मोजलं काय असं मोजलं काय एकच आहे, एकच ना. तर याचा व्हर्टेक्स जो आहे तो व्हर्टेक्स कोणता आलेला आहे पॉईंट M असं लिहायचं आहे, नुसतं M लिहायचं नाही. आणि त्याची साईड ज्या आहेत आर्म्स ते लिहूया आपण साईड NM आणि साईड LM. याच्या 2 साईड आपल्याला सांगता येतील. यानंतर हा जो तिसरा कोन आहे तो जर पाहिला आपण काय अँगल BOS किंवा अँगल SOB, तर लिहूया अँगल BOS किंवा अँगल
SOB हे नाव आपल्याला या अँगलचं सांगता येईल. याचा वर्टेक्स पाहिला तर आहे पॉईंट O आणि याच्या साईड पाहिल्या तर साईड OB आणि साईड OS या आपल्याला याच्या साईड सांगता येतील. तर अशा पद्धतीनं आपण हा टेबल कंप्लीट केलेला आहे. तर आता आपल्याला इथं खाली दिलेला बघा ट्राय धिस हे करून पाहूया. आपण बघूया ॲक्टिव्हिटी दिली आहे, ॲक्टिव्हिटी आपण पाहूया. Ask 3 or more children to stand in a straight line. काय करायचं आहे की 3 किंवा अधिक विद्यार्थ्यांना एका सरळ रेषेत इथं उभा करायचा आहे. इथं आपल्याला दाखवलेलं आहे बघा, या अशा पद्धतीनं इथं विद्यार्थी उभा केले आहेत. असे एका रेषेमध्ये 3 किंवा 3पेक्षा जास्त विद्यार्थी उभा करायचे आहेत. टेक 2 लॉंग रोप्स आणि काय करायचे आहेत आपल्याला 2 लांब अशा दोऱ्या घ्यायच्यात. लेट द चाइल्ड इन मिडल होल्ड वन एंड ऑफ ईच रोप. म्हणजे प्रत्येक जी दोरी आहे त्याचं एक टोक ह्याच्यामधला जो विद्यार्थी असणार आहे, समजा आपण 5 घेतले तर याच्यामधल्या विद्यार्थ्याकडे 3 नंबरच्या विद्यार्थ्याकडे इकडून 3 किंवा इकडून 3 याच्याकडे काय असेल, दोन्ही दोऱ्याचे एक एक टोक असतील. तर अशा पद्धतीनं आपण घेऊया. विच द हेल्प ऑफ द रोप्स मेक द चिल्ड्रन ऑन आयदर साईड स्टँड अलॉंग अ स्ट्रेट लाईन. तर आपण अशा पद्धतीनं काय करूया की दोन्ही बाजूंना मुले दोऱ्याच्या सहाय्याने सरळ रेषेत उभी राहिली आहेत असे आपल्याला दिसतं इथं. टेल देम टू मूव ॲज अ फॉर्म ऑफ ॲन ॲक्यूट अँगल, अ राईट अँगल, अँड ऑब्ट्यूज अँगल, अ स्ट्रेट अँगल, अ रिफ्लेक्स अँगल अँड अ फुल ऑर कम्प्लीट अँगल इन टर्न. म्हणजे आता आपण हळूहळू काय करूया की विद्यार्थ्यांना थोडंसं जागा चेंज करायला लावली. तर ह्या 5 मधले जे विद्यार्थी आहेत समजा, काय आपण दोघांना थोडंसं काय केलं, इकडून असं घेतलं तर हा पहिल्यांदा आपला झालेला अँगल कोणता आहे, ॲक्यूट अँगल आहे, जो 90पेक्षा लहान आहे. हेच मुलं जर आपण इकडं सरकावले तर काय होईल, हा राईट अँगल होईल. पुन्हा इकडं सरकावले ऑब्ट्यूज अँगल होईल. पुन्हा त्याच्यापेक्षा जर स्ट्रेट लाईन आली तर काय येईल, आपला स्ट्रेट अँगल येईल. जर स्ट्रेट अँगलपेक्षा खाली जर आला अँगल तर तो काय होईल, इथून हा रिफ्लेक्स अँगल होईल. आणि जर परत मुलं फिरून याच ठिकाणी आली तर हा अँगल काय होईल, कम्प्लीट अँगल होईल. तर अशा प्रकारे हे अँगल तयार होणार आहेत. आपण ते तयार करून घेऊया. कीपिंग द रोप स्ट्रेच विल हेल्प टू इन्शुअर दॅट द चिल्ड्रन्स फॉर्म स्ट्रेट लाईन्स. आणि या कृतीच्या वेळेस मुले सरळ रेषेत आहेत हे पाहण्यासाठी ताणलेल्या दोरीचा आपल्याला उपयोग होतो. दोरी ही ताणलेलीच असली पाहिजे जेणेकरून आपल्याला अँगल व्यवस्थित दिसतील. तर आपण बघा ट्राय धिस पाहूया. यूज 2 स्टिक्स ऑफ डिफरंट कलर टू मेक द अँगल्स फ्रॉम अँगल A टू अँगल G. आता बघा आपण वेगवेगळ्या 2 स्टिक्स घेऊया, काड्या, आणि वेगवेगळ्या रंगाच्या काड्या घेऊन त्याच्या सहाय्यानं आपण आता हे अँगलचे प्रकार जे आहेत, टाईप्स ऑफ अँगल आपण पाहूया. आता सुरुवातीला बघा आपल्याला दिलेला ए अँगल. इन फिगर A द 2 स्टिक्स लाय वन अपॉन द अदर. म्हणजे काय झालेलं आहे इथं जर पाहिलं आपण की हे खाली एक स्टिक आहे आणि त्याच्यावर दुसरी स्टिक आहे. तर एकावर एक असं हे स्टिक्स आहेत. देअर इज नो चेंज इन देअर पोजिशन. इन धिस पोजिशन द अँगल बिटवीन द स्टिक इज कॉल्ड अ झिरो अँगल. म्हणजे ज्यावेळेस अशी पोजिशन असेल, एकावर एक स्टिक असतील, त्यावेळेस हा अँगल कोणता असतो, झिरो अँगल असतो. द मेजर ऑफ द झिरो अँगल इज रिटन ॲज 0 डिग्री. तर ह्याला आपण अशा प्रकारे लिहू शकतो 0 डिग्री.
तर आता बघा या आपण इथं काय केलं, ह्याच्यातला जो वरली स्टिक आहे ती आपण वरल्या दिशेनं इकडं फिरवली, थोडीशी वर नेली, तर काय झालं, इथं एक अँगल तयार झाला. हा जो अँगल आहे तो पाहूया आपण. नाऊ कीपिंग वन स्टिक इन प्लेस, टर्न द अदर वन अराउंड ॲज शोन इन द फिगर. द अँगल फॉर्म्ड इन फिगर बी इज. आता इथं जो अँगल तयार झालेला आहे तो कोणता आहे, ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल अँड अँगल ग्रेटर दॅन 0 बट लेस दॅन 90 डिग्री. आता हा 0पेक्षा ह्याच्यापेक्षा मोठा आहे परंतु 90 डिग्रीपेक्षा लहान आहे, त्या अँगलला आपण काय म्हणतो, ॲक्यूट अँगल. त्याला आपण ॲक्यूट अँगल असं म्हणूया. आता बघूया आपण सीमध्ये काय केलेलं आहे. सीमध्ये बघा, हे जी दुसरी स्टिक्स होती ती आणखी पुढं नेऊन बरोबर अशी याला लंब आणलेली आहे या खाल्ल्या स्टिकला. तर द अँगल फ्रॉम्ड इन फिगर सी इज राईट अँगल. इज राईट अँगल. राईट अँगल. An angle of 90 degree is called right angle. आता बघूया आपण. आता डी मध्ये काय केलेलं आहे बघा. आता जिथं हे लंब होतं, परपेंडिक्युलर होतं, ते आपण आणखी थोडंसं पुढल्या दिशेने ढकललेलं आहे याला. आणि हा जो अँगल तयार झालेला आहे, हा जो अँगल आहे 90पेक्षा मोठा आहे, याला आपण म्हणूया ऑब्ट्यूज अँगल. The angle formed in the figure D is obtuse angle. An angle greater than 90 degree but less than 180 degree is called obtuse angle. Obtuse angle. आणि आता बघा आपण ई मध्ये तयार झालेला जो अँगल आहे तो पाहूया. ई मध्ये कोणता अँगल तयार झालेला बघू आपण. ही जी स्टिक आहे ती एकदम ह्याच्या विरुद्ध दिशेला आलेली आहे. या स्टिकच्या ही स्टिक विरुद्ध दिशेला एकदम सरळ लाईन तयार झालेली आहे. तर इफ द स्टिक इज टर्नड फर्दर इन द डायरेक्शन शोन इन द फिगर डी, वी गेट अ पोजिशन ॲज इन अ फिगर ई. ॲन अँगल लाईक धिस इज कॉल्ड स्ट्रेट अँगल. ह्याला आपण काय म्हणूया, स्ट्रेट अँगल. तर अ स्ट्रेट अँगल मेजर इन 180 डिग्री. हा स्ट्रेट अँगल जो आहे तो आपण किती मोजमध्ये असतो, 180 अंश किंवा डिग्रीमध्ये आपण मोजतो. आता पाहूया आपण ह्या ईच्या पेक्षाही हा जो एफ आहे, आणखी आपण ही दुसरी जी स्टिक होती ती आणखी आपण खाली जरा ढकललेली आहे, त्याच्यामुळं हा जो झालेला अँगल आहे तो 180पेक्षा मोठा आहे. मग आता बघूया आपण. If the stick is turned even further as shown in the figure E, we get an angle like the one in figure F. This angle is greater than 180 degree. Such a angle is called reflex angle. याला आपण काय म्हणूया, रिफ्लेक्स अँगल, प्रविशाल कोन. तर a reflex angle is greater than 180 degree and less than 360 degree. आता हा जो कोन असणार आहे तो काय, 180पेक्षा मोठा आणि 360पेक्षा लहान असणार आहे. त्याला आपण म्हणतो रिफ्लेक्स अँगल, प्रविशाल कोन. यानंतर सगळ्यात शेवटचं आहे बघा, जी मध्ये परत आपण काय केलं, हे स्टिक जे आहे असं वर्तुळाकार फिरवलं आणि ह्याच खाल्ल्या स्टिकवर आणून ठेवलं. त्यावेळेस त्याचा हे पूर्ण एक कंप्लीट राऊंड तयार झाला. मग बघूया आपण. द स्टिक इन फिगर एफ completed one round and comes back to its original position as in figure G. It turned through 180 till it made a straight angle and 180 after making the straight angle, thus complete 360 in all. म्हणजे यानं काय केलं, इथून जे आहे हे 180 पर्यंत आणि पुन्हा इथून इथं 180 म्हणजे कंप्लीट असं
360 डिग्री कंप्लीट केलेला आहे. इन अँगल मेड इन धिस वे इज कॉल्ड अ फुल ऑर कम्प्लीट अँगल. ह्याला आपण काय म्हणूया, फुल अँगल किंवा कम्प्लीट अँगल असं म्हणूया. द मेजर ऑफ द कम्प्लीट अँगल इज, याचं जे माप आहे ते 360 डिग्री आहे, 360 अंश आहे. तर आपण पाहूया आता. बघा, माय फ्रेंड मॅथ ॲट द फेअर ॲट द होम इन द गार्डन. तर बघा, आपला हा मॅथ जो आहे तो एक सोबती आहे. आता जत्रेत किंवा घरात किंवा बागेत गेल्यानंतर आपल्याला विविध कोण पाहायला भेटतात. ते कोण इथं आपल्याला ओळखायचे आहेत. बघा, लुक ॲट द पिक्चर अबो अँड आयडेंटिफाय द डिफरंट टाईप्स ऑफ अँगल. इथं वर जे आपल्याला जत्रेमध्ये किंवा घरामध्ये किंवा बागेमध्ये हे जे चित्र दिसतात त्याच्यात आपल्याला वेगवेगळे जे कोणाचे प्रकार आहेत, डिफरंट टाईप्स ऑफ अँगल, हे आपल्याला शोधा असं सांगितलेलं आहे. आणि हे तुम्ही शोधू शकता. आता मी जे सांगितले वेगवेगळे प्रकार जे आपण मागं पाहिलेले आहेत, ए पासून जी पर्यंत, आहे का. पहिला अँगल कोणता होता आपला, झिरो अँगल. दुसरा ॲक्यूट अँगल. तिसरा राईट अँगल. चौथा ऑप्ट्यूज अँगल. पाचवा स्ट्रेट अँगल. सहावा कोणता होता आपला रिफ्लेक्स अँगल. आणि सातवा आपला कंप्लीट अँगल होता. तर त्याच्यातलेच प्रकार इथं आहेत, हे शोधा. आणि तुम्हाला जर काही ह्याच्यात अडचण आली शोधण्यामध्ये तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, मी तुम्हाला मदत करेन. तर इथं आपण प्रॅक्टिस सेट 2 पाहणार आहोत. बघा, इथं काय केलेलं आहे, क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, मॅच द फॉलोइंग. इथं मेजर ऑफ द अँगल्स अँड टाईप ऑफ अँगल्स दिलेला आहे. हे 2 गट दिलेले आहेत. आता बघूया आपण. इथं काय दिलेलं आहे, 180 डिग्री. 2 नंबरला दिलेलं आहे आपल्याला 240 डिग्री, 240 डिग्री. 3 नंबरला दिलेलं आहे 360 डिग्री. 4 नंबरला दिलेलं आहे इकडे 0 डिग्री. आणि इकडे टाईप्स ऑफ अँगलमध्ये दिलेलं आहे आपल्याला ए झिरो अँगल, दुसरा आहे स्ट्रेट अँगल, तिसरा आहे रिफ्लेक्स अँगल, चौथा आहे कम्प्लीट अँगल. आता बघा, आता 180 डिग्री आहे. 180 डिग्री म्हणजे कोणता अँगल येतो तुम्हाला माहीत आहे, आपण शिकलेला आहे, होय का नाही. 180 म्हणजे स्ट्रेट अँगल आहे, म्हणजेच याला आपल्याला स्ट्रेट अँगलची जोडी लागेल. आता 240 डिग्री आहे, म्हणजेच हा कोणता आहे, स्ट्रेटपेक्षा मोठा आहे आणि 360पेक्षा लहान आहे, म्हणजेच रिफ्लेक्स अँगल आहे. हे 2 अशाच प्रकारे तुम्ही शोधून जोड्या लावायच्या त्याच्या. आता बघा, आपल्याला इथं 2 नंबरला दिलेला आहे बघा क्वेश्चन. द मेजर ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो, राईट द टाईप्स ऑफ ईच अँगल. आता इथं दिलेला आपल्याला पहिला अँगल 75, दुसरा दिलेला आहे 215 डिग्री, पुन्हा इथं दुसरा 0 डिग्री आहे, चौथा जो आहे 360. अशा प्रकारे अँगल दिलेले आहेत. तर आपण याच्यातले 2 अँगल पाहूयात. आता बघा, तुम्हाला दिलेला आहे पहिला अँगल काय 75 डिग्री आहे. हा अँगल जर पाहिला आपण, तो काय 0पेक्षा मोठा आहे परंतु 90 डिग्रीपेक्षा लहान आहे. म्हणून हा अँगल जो आहे त्याला आपण म्हणूया ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल. आणि आता आपण यातलाच समजा हा 148 डिग्रीचा आहे, हा अँगल पाहूया. 148 डिग्री म्हणजेच हा काय आहे 90पेक्षा मोठा आहे आणि 180पेक्षा लहान आहे, म्हणून याला आपण काय म्हणूया ऑब्ट्यूज अँगल. ऑब्ट्यूज अँगल. अशा पद्धतीनं हे बाकीचे अँगल जे आहेत 6 अँगल तुम्ही लिहा. जर काही अडचण आली, तुम्हाला लक्षात आलेला आहे आपण हा शिकवलेला भाग, तुम्ही लिहू शकता. जर अडचणही आली तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, मी तुम्हाला अवश्य मदत करेन. यानंतर आपल्याला दिलेला आहे क्वेश्चन नंबर 3. बघा, लुक ॲट द फिगर बिलो अँड राईट द टाईप्स ऑफ ईच ऑफ द अँगल.
आता बघा इथं आपल्याला प्रत्येक फिगर पाहायची आहे आणि इथं कोणता अँगल दिलेला हे सांगायचं आहे. आता हा 0पेक्षा मोठा आहे, 90पेक्षा लहान आहे, म्हणजे हा कोणता असणार आहे? हा लिहूया आपण ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल आहे हा कोणता आहे? ॲक्यूट अँगल. आता हे बघा बरोबर 90 डिग्री आहे, म्हणजे हा कोणता आहे? 90 डिग्री म्हटलं तर राईट अँगल. राईट अँगल हा. आता बघा हा जो अँगल आहे तो आपल्याला इकडून मोजायचा आहे, म्हणजे हा जो आहे काय झाला? इथून 180पेक्षा मोठा झाला, म्हणजे आपण तो कोणता आहे ते सांगू शकतो. तसंच आता डीमध्ये बघा, इथं डीमध्ये काय केलेलं आहे? एक स्ट्रेट लाईन दिलं आहे. इथं जो अँगल आहे तो तुमच्या लक्षात आला असेल, म्हणजे हा पूर्ण स्ट्रेट अँगल बघा इथून इथंपर्यंत आलेला अँगल आहे. आता हा जो आहे ईमध्ये दिलेला अँगल हा याच ठिकाणचा अँगल आहे बघा. कंप्लीट एकावर एक स्टिक ठेवल्यावर झालेला अँगल जो होता तो अँगल आपल्याला इथं दिलेला आहे, तो आपल्याला लिहायचा आहे. इथं हा कंप्लीट झालेला बघा अँगल, म्हणजे हा कोणता असेल? ह्याला कंप्लीट अँगल आपण म्हणू शकतो. हा अशा प्रकारे हे बाकीचे जे राहिलेले आहेत त्या अँगल तुम्ही त्यांची नावं लिहा. जर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. आता बघा क्वेश्चन नंबर 4 आहे, यूज अ प्रोटेक्टर टू ड्रॉ ॲन ॲक्यूट अँगल, राईट अँगल अँड ॲन ऑब्ट्यूज अँगल. तर आपल्याला प्रोटेक्टरचा वापर करून, कोनमापकाचा वापर करून काय करायचं? इथं अँगल काढायचे आहेत, ॲक्यूट अँगल, राईट अँगल आणि ऑब्ट्यूज अँगल. तर आपण इथं ॲक्यूट अँगल काढलेला आहे बघा. हे ॲक्यूट अँगल अशाच पद्धतीची आकृती काढा. ही राईट अँगलची आहे आणि हा जो वरला कोन आहे, वरला कोन जो आहे तो ऑब्ट्यूजमध्ये येतो. अशा प्रकारे तुम्ही प्रोटेक्टर वापरून तुमच्या वहीमध्ये तुम्ही स्वतः आकृती काढा. अशा प्रकारे आपला हा प्रॅक्टिस सेट इथं संपलेला आहे. तर आपण यानंतरचा पुढला भाग जो आहे पार्ट 2 मध्ये पाहूया. धन्यवाद.